6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्ताने राहुरी नगर परिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या वतीने तालुक्यातील पत्रकार बांधवाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे होते। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की सध्या देशातील लोकशाहीचा ढाचा ढासळत चालला आहे। कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकतर्फी भूमिका बजावत असून राज्यातील निवडणुकांमध्ये वाढत चाललेली बिनविरोध प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक आहे। सत्तेच्या जोरावर काही मोजक्याच राजकीय नेत्यांच्या फायद्याचे कायदे केले जात आहेत। या प्रवृत्तीला आळा घालण्याचे सामर्थ्य केवळ पत्रकारितेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। आज पत्रकारांची संख्या वाढत असल्याचे समाधानकारक चित्र असले तरी समाजातील चुकीच्या बाबी मांडताना पत्रकारांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे। पूर्वी दूरदर्शन व काही मोजकी वृत्तपत्रे एवढेच माध्यम होते, मात्र आज माध्यमांची संख्या वाढली असून सत्य मांडण्याची जबाबदारी अधिक कठीण झाली आहे, असे मत प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले। नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा उल्लेख करत पत्रकारांनी आजच्या काळात सामाजिक भान जपत लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ म्हणून काम केले असल्याचे सांगितले। नवनिर्वाचित नगरसेवक हर्ष तनपुरे म्हणाले की आज पत्रकारांकडे अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे व त्याला समाजाच्या केंद्रस्थानी आणण्याचे कार्य पत्रकारितेमुळेच घडते। त्यामुळे पत्रकारांच्या समस्या व सुरक्षिततेकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। सन्मान सोहळ्याप्रसंगी मुख्याधिकारी अभिजित हराळ, नगरसेवक प्रतीक तनपुरे, ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, विलास कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास नगरसेवक हर्ष तनपुरे, गजानन सातबाई, अविनाश म्हस्के, सोनेबापू जगधने, प्रशांत ढवळे तसेच भारत भुजाडी, आरिफ शेख, निलेश जगधने, नंदकुमार तनपुरे, रवींद्र आहेर, संतोष आगाव, नरेंद्र शिंदे यांच्यासह नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन पत्रकार या तालुक्यात शहरामध्ये नावारूपाला येत आहेत, ही देखील मोठी जमेची बाजू आहे। मला आठवतं खरं पूर्वी काही ठराविक म्हणजे खूप जुनी मंडळी होती, खूप हुशार होती, एकदम स्पष्ट होती। त्यावेळेस पेपरची संख्या कमी होती, पत्रकारांची देखील संख्या कमी होती। इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तर फक्त दूरदर्शन असायचं आणि ते असं गोल गोल फिरत, त्या आठवणी जुन्या निश्चितपणे आहेत। आता मात्र दूरदर्शन आता क्वचितच कोणी बघत असेल असं मला वाटतं, पण मात्र खाजगी चॅनल आले, त्यानंतर न्यूज चॅनल आले, मग इंग्लिश चॅनल आले, मराठी चॅनल आले आहेत आणि आता अगदी इलेक्ट्रॉनिक पातळीवरती आपल्या गावात देखील काही चॅनल त्या ठिकाणी चालू झाले आहेत। आणि दिवसेंदिवस क्षेत्र बदलत असेल तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये ठसा उमटवणारे आमचे पत्रकार या ठिकाणी आहेत। आपल्या सर्वांचा मनापासून आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो। शेवटी प्रत्येक स्तंभाचा आजचा हा गौरव दिन आहे आणि आमचंही कुठेतरी कर्तव्य, जबाबदारी आहे की तुमच्या या कामाचं कुठेतरी आम्ही देखील पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी पाकळी नाही पण आम्ही पूर्ण फुलच दिलेलं आहे, बुके फुल दिलेलं आहे। त्यामुळं आज तुमचा या ठिकाणी सन्मान करणं या आमच्या सरकारचं त्या ठिकाणी कर्तव्याच्या भावनेतून आम्ही केलं। तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या काम करताना निश्चितपणे अडचणी असतात, परंतु या सर्वांवरती मात करून एक चांगला पत्रकारिता आपल्या हातून व्हावी आणि आपल्या माध्यमातून समाजाला योग्य न्याय मिळावा अशी शुभेच्छा आपल्या सर्वांना या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आपण सकाळी निरोप देऊन देखील अत्यंत मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात। काही सुनीलराव, काही तुमचे मित्र आज या ठिकाणी दिसत नाहीत मला। जे विषय ते निर्भीडपणे सरकारी अधिकारी असतील, राजकारणी असतील, ते सर्वांपर्यंत पोहोचवणारा एक सगळ्यात पारदर्शी जो दोरा असेल, जो धागा असेल, तो म्हणजे पत्रकार। पत्रकाराचं खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं, नुसतं काम बातम्या छापणं किंवा काही राजकीय टीका असतील छापणं इथपर्यंत मर्यादित नाही। जेवढा अभ्यास एखाद्या राजकारण्याला करायला लागतो तेवढाच अभ्यास एका पत्रकाराला करायला लागतो। आपल्यातलीच बरीच लोक राजकारणी लोकांची इंटरव्ह्यू घेत असतात, जर प्रश्न चांगला नाही आला तर त्या लोकांना उत्तर पण खाली येणार नाही। जनतेचे प्रश्न जर विचारले नाही गेले
तर त्याबद्दलची राजकारण्याची असेल सरकारची असेल भूमिका काय ही सुद्धा स्पष्ट जनतेपर्यंत आली आहे. त्यामुळं पत्रकार हा सर्वांगीण म्हणजे सर्व राजकारण्यांना त्यांचा राजकारणी अभ्यास असेल, पण पत्रकाराला औद्योगिक असेल, वाहतूक असेल, कुठलाही प्रश्न असेल त्याची सगळ्यात जास्त माहिती घेऊन त्या इंटरव्ह्यूला यायला. त्याच्यामुळं जेवढा अभ्यास बाकी सगळी लोक करतात त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त अभ्यास हे पत्रकार करतात. आपण 6 जानेवारी या दिवशी आपण साजरा करतो. आपल्याला पहिला मराठी पेपर 1832 साली दर्पण हा मराठी पेपर 1832 साली आलेला आहे. त्यावेळेस त्याचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे 1832 साली त्यांनी दर्पण हा मराठी पेपर त्यावेळेस जो मराठी पेपर छापला गेला त्याचे पत्रकार त्यावेळेस बाळशास्त्री जांभेकर हे 1832 साली त्यावेळेस दर्पण हा पेपर आलेला आहे. राहुरी तालुक्यातील तसेच राहुरी शहरातील सर्व पत्रकार बंधू हे प्रत्येक राजकारणाचा भाग असो, सामाजिक भाग असो, त्यानंतर राहुरी शहरातील कोणताही प्रश्न असो, प्रत्येक कार्यात आपले पत्रकार बंधू हे सहभागी असतात. मी आज 6 जानेवारी निमित्त पत्रकार दिनानिमित्त राहुरी नगर परिषद तसेच सर्व नगरसेवकांकडून तुम्हाला पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.